का? चल झोप. झोप आली त्याला. आहे काय झालं? हो, काय झालं? अगं तुझं घरात लक्ष आहे का नाही? काय झालं? काय झालं म्हणजे? हा आता का आले अरे बाहेर घरातच होती का? हा अगं त्या पोराने आज माझ्या हात उचलला माहितीये का तुला? अगो बाय कवा रानात गेलो म्हणजे काय करत होता तू? तो काय करत होता? अगं तो कुठे गेलाय गुरांचं आवरलं नाही म्हणून त्याला हाक द्यायला गेलो. हा. गेलो तर तिथे त्या गावातल्या बाई बरोबर बसला होता गप्पा मारीत आणि म्हणून मी त्याला रागावलो ओरडलो तर अक्षरशः माझ्या हात उचलला अगं त्यांनी. अयो, गावातली बाई होती हा नसेल रे कोणी बी असेल. तो पाहिले का स्पष्ट? अगं मीच डोळ्यांनी बघितलंय आणि नुसतं हात का उचलला माहितीये तर तिला पैसे देत होता तो आणि मी अडवलं म्हणून माझ्या हात उचलला. अगं घरातले पैसे घेऊन जाते तो. त्याजवळ पैसा नव्हता अरे. घरातलं घेऊन गेलाय तो. तो असं कसं ठेवलं होतं गिन्यान गेल्यावानी? नीट नाही ठेवता आलं होय तुला? अगं मला वाटलं घरातले पैसे आहेत, घरातच ठेवावा म्हणून मी आपलं आतमध्ये नाही ठेवलं, वरच्या वर ठेवलं होतं. तर ह्यो खुशाल पैसे घेऊन त्या बाईच्या बोखंडी घालतोय. घरातले चोर झालेत रे देवा. थोडं आड बाजूला ठेवायचं आड साईडला. कसं काय केलं आता? कसं करायचं? किती नेलं किती नाही कोणाट त्याने? बरं उद्या वाढून ठेवला. अगं पैसे तर पैसे, उद्या दागिनं द्यायला बसलाय तो. काय सवय लागल्यावर काय बार वाचाय लोकांच्या नादानी? ते मला त्याचं काही घेणं देणं नाही आता. त्याला चांगली सवय लागू वाईट सवय लागू त्याचं वाटुळ होऊ बिघडू मी वेगळा राहणार त्याच्यापासून. अगं खुशाल माझ्या हात उचलला तरी त्या बाईसमोर. अरे काय वाईट सांगत होतो का मी? आणि कोणासाठी करतोय? अगं त्याला शिकण्यासाठी काय काय केलं मी. लहानपणापासून नोकरीला लागलो लगेच. माझ्या शिक्षणाची काळजी केली नाही. त्याला सांभाळला, त्याला जीव लावला, खाऊ पिऊ घातलं. त्याचं असं पांग भेटलं का त्यांनी? बरं जाऊन दे बाबा. त्याला कसा का नाद बरा ना. पण त्याला ना त्याला शिजव बाजव एका हातात 2 हात कर. मातीत जाऊन दे तिकडं. एका हाताचं 2 हात कर. हा अगं तो त्या बाई बरोबरच लग्न करायचं म्हणतोय आणि त्याच्या नादी कुठे लागते आता? त्याने दिली लाज आबरू सोडून. मला काही त्याच्या नादी लागायचं नाहीये. माझा मी वेगळा राहणार आहे आणि मला त्याशी संबंधच ठेवायचा नाही. नको तसं नको करू. वेगळा राहायचा प्रयत्न नको करू. त्याचं एका हातात 2 हात करून टाक. शिजू बाजून दे. मग तिकडं अगं काही त्याचं कोण आल्यावर आपण नाही घ्यायचं. एक हात आहे तरच ते माझ्या उचलायला लागलाय. 2 हात आले होते. काय नाही म्हणत हे बघ माझा निर्णय झाला.